तुम्हालाही नेहमी हा प्रश्न पडतो का की तुमची जोडीदार खरंच समाधानी होत आहे की फक्त तसं दाखवत आहे? शरीर संबंधांदरम्यान एका स्त्रीला नेमकं काय आणि कसं जाणवतं? आज मी तुम्हाला एका स्त्रीच्या दृष्टिकोनातून याबद्दलची सर्व गुपितं सांगणार आहे, जी तुम्हाला तुमची कामगिरी सुधारण्यासाठी खूप मदत करतील. स्वतःच्या समाधानापेक्षा पुरुष नेहमी या विचारात जास्त अडकलेले असतात की त्यांची जोडीदार समाधानी होत आहे की नाही. मी बरोबर करतोय ना? ती समाधानी होत आहे ना? माझी अवस्था बरोबर आहे ना? प्रवेश नीट होत आहे ना? या सगळ्या गोष्टींचा विचार पुरुष सतत करत असतात. त्यांची विचारसरणी याच गोष्टींच्या आजूबाजूला फिरत असते. तर आज आपण याच विषयावर बोलणार आहोत की जेव्हा तुम्ही शरीर संबंधाची सुरुवात करता तेव्हा तुमच्या स्त्री जोडीदाराला नेमकं कसं वाटतं. आणि माझ्यावर विश्वास ठेवा, एक स्त्री म्हणून मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते जर तुम्ही नीट समजून घेतलं तर तुम्ही स्वतःच्या कामगिरीमध्ये काय बरोबर करत आहात आणि तुम्हाला कुठे सुधारणा करण्याची गरज आहे हे तुमच्या लक्षात येईल. कारण या प्रक्रियेदरम्यान स्त्रीला ज्या भावना जाणवतात त्या काही विशिष्ट गोष्टींवर अवलंबून असतात. आणि स्त्रीला जे जाणवतं ते एकाएकी होत नाही, तर ते टप्प्याटप्प्याने होतं. असं नाही की अचानक काहीतरी जाणवायला लागलं. प्रत्येक गोष्टीची एक विशिष्ट प्रक्रिया असते. म्हणूनच आज मी या सर्व गोष्टी सविस्तरपणे सांगणार आहे. मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे तुमची मार्गदर्शक डॉक्टर नमिता पाटील. आज आपण त्या भावनांबद्दल बोलणार आहोत ज्याबद्दल तुम्हाला जेवढी उत्सुकता असते तेवढीच धाकधूक पण असते. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट ज्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे ती म्हणजे जेव्हा पण शरीर संबंधाची गोष्ट येते तेव्हा तिथे स्निग्धता म्हणजेच ओलावा असला अत्यंत गरजेचा आहे. जसं गाडी चालवण्यासाठी वंगणाची गरज असते, अगदी तसंच ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी ओलावा खूप महत्त्वाचा आहे. कारण जर ओलावा नसेल तर प्रवेश नीट होणारच नाही, मग भावनांची गोष्ट तर दूरच राहिली. अशावेळी स्त्रीला फक्त आणि फक्त वेदना जाणवतील, जे तुम्हाला नक्कीच नको असेल. यासाठी सर्वात आधी एक गोष्ट खूप चांगल्या प्रकारे करा, ती म्हणजे पूर्वक्रीडा. वा वा वा, पूर्वक्रीडा खूप छान आणि मजेत करा, जेणेकरून नैसर्गिक ओलावा चांगल्या प्रकारे निर्माण होईल. तिला इतकं उत्तेजित करा की ती पूर्णपणे तयार होईल. जर तुमच्या स्त्री जोडीदाराला नैसर्गिक ओलाव्याची समस्या असेल तर तुम्ही कृत्रिम स्निग्ध पदार्थाचा वापर करू शकता. ही झाली पहिली गोष्ट. आता बोलूया की तिला नेमकं काय जाणवतं. पुरुषांच्या गुप्तांगाच्या अग्रभागात 4000 पेक्षा जास्त संवेदनशील मज्जातंतू असतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही आत जायला सुरुवात करता तेव्हा तुमची ती भावना लगेचच सुरू होते. पण स्त्री जोडीदाराच्या भावना प्रवेश सुरू होताच लगेच सुरू नाही होत, तर तिच्या मनात एक जाणीव तयार होत असते की आता सुरुवात होणार. सुरुवातीच्या काळात स्त्री जोडीदाराला काहीही खास जाणवत नाही. तिला फक्त असं जाणवतं जसं तुम्ही तुमच्या हाताची मूठ वळवून एक पोकळी तयार केली आहे आणि त्यामध्ये तुमचं दुसरं बोट टाकत आहात. तुम्ही फक्त आत बाहेर करत आहात. सुरुवातीच्या 10 सेकंदात स्त्री जोडीदाराला अगदी अशीच साधारण जाणीव असते. त्यानंतर हळूहळू जेव्हा घर्षण वाढायला लागतं तेव्हा ही साधारण भावना हळूहळू संवेदनशीलतेमध्ये बदलू लागते. मग ती तुमच्या अवयवाला अनुभवण्याऐवजी स्वतःच्या शरीरात निर्माण होणाऱ्या संवेदनेला अनुभवायला लागते. जशी गती वाढत जाते, जसं घर्षण वाढत जातं, तसतशी स्त्री जोडीदाराची संवेदनशीलता आणि संवेदना वाढू लागते. सुरुवातीला गती अगदी संथ ठेवा, मग हळूहळू करत तुमची गती वाढवत जा. तुम्ही स्वतः पाहाल की तुम्ही जे अनुभवत आहात तेच तुमची स्त्री जोडीदारही अनुभवत असते. म्हणूनच जेव्हा तुम्ही तुमचं संपूर्ण लक्ष प्रवेशावर केंद्रित करत असता तेव्हा तुमच्या या प्रक्रियेमध्ये सर्वात आधी तुमच्यात दम असायला हवा, दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे वेळ असायला हवा आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या गुप्तांगामध्ये पूर्ण ताकद असली पाहिजे. म्हणजेच ताठरता 100% असणं गरजेचं आहे. या गोष्टीची नक्की नोंद घ्या. तुम्ही स्वतः पाहाल की सुरुवातीला स्त्री जोडीदाराने थोडा ओलावा निर्माण केला होता, पण जशी तुम्ही हळूहळू गती वाढवता तशी तिची स्निग्धताही वाढत जाते. आणि ही जी जाणीव असते ती स्त्री जोडीदाराची आंतरिक भावना असते, जी हळूहळू तिच्या पूर्ण शरीरात दिसून येते. कारण स्त्री जोडीदार तुमच्या गुप्तांगाला तसं अनुभवत नाही, तर ती त्या उत्तेजनेला अनुभवते जे त्यातून निर्माण होत आहे. कारण आतील स्नायू खूप जास्त लवचिक असतात. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आत जात आहात, तर हो, ती त्या प्रत्येक हालचालीला अनुभवते, पण ती भावना संवेदनांची असते. तुमची पद्धत जेवढी चांगली असेल आणि तुमचा अवयव जेवढा ताठ असेल तेवढीच स्त्री जोडीदाराची संवेदनशीलता वाढते. त्यामुळे तुमच्या ताठरतेवर लक्ष केंद्रित करा, तुमच्या वेळेवर लक्ष केंद्रित करा. हे खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, इथे मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करू इच्छिते. जर या चॅनलमधून तुम्हाला खरंच काही नवीन शिकायला मिळालं असेल आणि माझ्या या प्रयत्नांचे कौतुक म्हणून तुम्हाला मला पाठिंबा द्यायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊन नक्की सहकार्य करू शकता. तुमचे हे सहकार्य मला अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहन देते. चला तर मग आता आपण पुढे वळूया.
काहींचे खूप लवकर स्खलन होते, काहींचा अवयव शिथिल राहतो किंवा पाहिजे तसा ताठ होत नाही. अशा वेळी तुम्हाला कोणत्याही कृत्रिम औषधांची गरज नाही, तर निसर्गाने आपल्याला अनेक उत्तम मार्ग दिले आहेत. सर्वात आधी तुमचा आहार योग्य ठेवा. तुमच्या दैनंदिन जीवनात श्रोणीच्या मांसपेशींचा व्यायाम नक्की करा. यामुळे गुप्तांगाकडे जाणारा रक्तप्रवाह नैसर्गिकरित्या वाढतो आणि ताठरता सुधारते. आहारात अश्वगंधा, पांढरी मुसळी आणि शिलाजीत सारख्या आयुर्वेदिक आणि नैसर्गिक घटकांचा समावेश करा. या वनस्पती शरीरातील ऊर्जा आणि ताकद वाढवण्यासाठी अत्यंत गुणकारी आहेत. याशिवाय दररोज मूठभर भिजवलेले बदाम, अक्रोड आणि भोपळ्याच्या बिया खा. यामुळे मज्जातंतूंना ताकद मिळते. आणि हो, पुरेशी झोप आणि तणावमुक्त जीवनशैली हा सर्वात मोठा नैसर्गिक उपाय आहे. जर तुम्ही मनाने शांत असाल आणि नैसर्गिक आहारावर भर दिलात तर तुम्हाला कोणत्याही बाह्य तेल किंवा औषधाची गरज भासणार नाही आणि तुमचा आत्मविश्वास आपोआप वाढेल. मित्रांनो, जेव्हा स्त्री जोडीदार खऱ्या अर्थाने आनंद घ्यायला सुरुवात करते ना, तेव्हा तिला तसंच वाटतं जसं तुमच्या एखाद्या संवेदनशील भागावर कोणी हात फिरवला तेव्हा तुम्हाला जाणवतं. तिच्या पूर्ण शरीरात अगदी तशीच भावना असते. तिच्या आतल्या अवयवांमध्ये तशीच भावना असते. एक प्रकारची शिरशिरी आणि आतून एक प्रकारची गुदगुली झाल्यासारखं वाटतं. आणि मित्रांनो, जर शारीरिक संबंधांमध्ये ही भावना नसती ना, तर लोक याच्या मागे एवढे वेडे झाले नसते. त्यामुळे तुम्ही समजू शकता की स्त्री जोडीदार काय अनुभवत आहे. ती अगदी तेच अनुभवत असते जे तुम्ही करत असता. आणि सुदैवाने जर तुमची कामगिरी चांगली असेल, तुमची ताठरता चांगली असेल आणि तुम्ही तुमच्या स्त्री जोडीदाराला चांगल्या प्रकारे संतुष्ट करू शकलात, तर तुमच्यापेक्षा जास्त ती अनुभवते. आणि स्त्रियांना निसर्गाने अशी देणगी दिली आहे की त्या तो सर्वोच्च आनंद वारंवार मिळवू शकतात. म्हणजे तुम्ही एखादी स्थिती करून पाहिली, तिला चांगलं वाटून दिलं आणि थांबलात, तरी ती पुन्हा पुन्हा त्या भावनेचा अनुभव घेऊ शकते. ही निसर्गाची देणगी आहे. म्हणूनच तुमच्या ताठरतेवर, वेळेवर आणि ताकदीवर लक्ष केंद्रित करा. शांत रहा आणि जे काही करायचं आहे ते हळूहळू करा. कधीही घाई करू नका. कधीतरी तुम्ही झटपट करू शकता, पण शक्यतो जेव्हा पण कराल तेव्हा आरामात आणि हळूहळू करा. जर तुम्हाला ही माहिती फायदेशीर वाटली असेल, जर तुम्हाला ती आवडली असेल आणि यातून काही उपयुक्त माहिती मिळाली असेल, तर पटकन या व्हिडिओला पसंती द्या. आणि असेच आणखी व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.